फोटो ॲड करून घ्यायचं. त्यानंतर हा लास्टचा भाग डिलीट करायचा. त्यानंतर रेशोचे ऑप्शन सिलेक्ट करून 9:16 हा रेशो घेऊन घ्यायचा. त्यानंतर फोटोला क्लिक करून फोटो या प्रकारे इथपर्यंत असं झूम करून घ्यायचं. त्यानंतर बॅक घेऊन ओव्हरलेमध्ये जायचं. मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर त्याला झूम करून घ्यायचं आणि इथं वरती सेट करून द्यायचं. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं. मास्कचं ऑप्शन दिसतं त्याला क्लिक करून 1 नंबरचं हॉरिझॉन्टल सिलेक्ट करायचं आणि याला असं 9.4 असं करून इथं सेट करून द्यायचं एकदम प्रॉपर. पण त्यानंतर बॅक घेऊन मी तुम्हाला बीटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड ओव्हरले म्हणजे ॲड करून घ्यायचा. त्यानंतर खाली स्क्रोल करून एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्यायचा. बॅक घेऊन फोटोची लेंथ ही शेवटपर्यंत न्यायची सॉंगची आणि त्यानंतर ओव्हरलेमध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पण हा शेवटपर्यंत ओढून घ्यायचा. त्यानंतर बॅक यायचं. जिथे तिथं बीट दिसेल तिथं फोटोला स्प्लिट मारायचं. अशा प्रकारे स्प्लिट मारणं झाल्यानंतर बीट मार्कच्या व्हिडिओवर क्लिक करायचं आणि व्हिडिओ डिलीट करायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि सेकंड नंबरच्या लेअरला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये पॅडलिंग हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर सेकंड इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये आल्यावर इनमध्ये पॅडलिंग तोच इफेक्ट सिलेक्ट करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून पेंडलम हा इफेक्ट पण देऊन द्यायचा. त्यानंतर समोरच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल कुठं गेला. त्यानंतर हा टेझरेक्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. ॲनिमेशनमध्ये येऊन त्याच्यातच परत त्याचं 7 हा ठेवायचा रेशो. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. त्यानंतर क्यूब ओपन हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर कॉम्बोमध्ये डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल केल्यानंतर स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि इनमध्ये आल्यावर ब्लॅक होल हा अप्लाय करायचा. आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये आल्यावर साईड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करून टाका. त्यानंतर बॅक घेऊन मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेली 2 PNGs त्या ॲड करून घ्यायच्या. या 2 PNG अशा एक इथं बरोबर ॲड करून घ्यायची. त्यानंतर झूम करून असं करून घ्यायचं. त्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. त्यानंतर ब्लॅक इमेजवर क्लिक करून ही इमेज सुद्धा शेवटपर्यंत न्यायची. त्यानंतर स्टार्टिंग येऊन इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर ट्रेंडिंगमध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर हॅलो ब्लर हा इफेक्ट दिसून जाईल. त्याला अप्लाय करून त्याची लेंथ इथपर्यंत ठेवायची. बॅक येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल बाय द फायर प्लेस हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि त्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. त्यानंतर बॅक येऊन आपला व्हिडिओ हा रेडी झालेला आहे. एक्सपोर्टच्या बटन क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.